शाळेत उशिरा गेली म्हणून शिक्षकाने मुलीसोबत असं काय केलं की तिचा जीव गेला. वसईच्या सातवली परिसरातील थंडी अजून सकाळी नीट विरली नव्हती. लहानसं घर, मातीचा सुगंध आणि अंगणात ठेवलेली अंशिकाची शाळेची पिशवी. अंशिका गोड, फक्त 13 वर्षाची, निरागस, शांत, आई वडिलांची लाडकी. तिच्या चेहऱ्यावर रोज सारखंच गोजीर हसू असायचं, पण त्या दिवशी तिच्या डोळ्यात हसू नव्हतं, फक्त एक अदृश्य भीती होती. स्वयंपाकघरातून आईचा आवाज आला. अंशिका, नाश्ता करून जाग बाळा. रिकाम्या पोटी जातेस? अंशिका चपला घालत म्हणाली. आई, उशीर झाला. मॅडम रागावतील. मी शाळेत जाऊन खातो. आईने तिचा हात पकडला. किती उशीर होणार आहे? फक्त 10 मिनिट ना. अंशिकाने उत्तर दिलं नाही. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, जणू ती उशिराची नाही तर शाळेतील कुणाची तरी भीती वागत होती. बाबा बाहेर पडलेच होते. अंशिकाकडे पाहून म्हणाले, अगं, एवढी का घाबरते? 10 मिनिटांनी जग थांबत नाही. अंशिका हलकसं हसली, पण ते हसू खोटं होतं. जणू तिच्या मनात आधीच काहीतरी वादळ वाहत होतं. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत, जपून जा. काही झालं तर ताबडतोब मला फोन कर. अंशिकाने मान हलवली आणि पाठीवरची पिशवी नीट बांधून निघाली. सकाळचं वारं केसांशी खेळत होतं, पण अंशिकाचं मन मात्र बेचैन होतं. तिच्या पायांना वेग होता, पण मनाला भीतीचं ओझं. शाळेचा गेट दिसताच तिचा श्वास आणखीच वाढला. गेट अर्धवट बंद होतं. अनेक विद्यार्थी आत धावत होते. काही गेटजवळ उभे. उशीर झाल्यामुळे अंशिकाकडे घड्याळ होते. त्या घड्याळीत तिने पाहिले, नेमके 10 मिनिट उशीर झाला. तिच्या लहानशा हृदयाची धडधड वाढत गेली. वर्गाच्या बाहेर उभे विद्यार्थी दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर रडण्याचा भाव, कोणीतरी हुंदका दाबत तसा. अंशिकाने कानावर आलेले ऐकलं. आज मॅडम खूप रागात आहेत. हे वाक्य ऐकून अंशिकाने आपली बोटं घट्ट मिठीत आवळली. तिला माहीत होतं उशीर म्हणजे शिक्षा, पण आजची शिक्षा तिची भयानक असणार आहे याची तिला कल्पना नव्हती. तिचा छोटासा जीव त्या भीतीखाली दाबला जात होता. त्या दिवशी अंशिका शाळेच्या गेटमधून आत गेली, पण तिचं हसू आणि तिचं लहानसं आयुष्य कधीच परत बाहेर आलं नाही. अंशिका गेटमधून आत गेली तेव्हा अंगणात शांतता होती, पण त्या शांततेमध्ये एक अनोखा ताण दडलेला होता. वर्गाबाहेर उभ्या विद्यार्थ्यांकडे कोणीतरी तिच्याकडे पाहून कुजबुजलं, जलद उभी राहा, नाहीतर मॅडम आणखी रागावतील. अंशिकाचे पाय थरथरत उभे राहिले. ती श्वास सावरू शकत नव्हती. कपाळावर घामाच्या बारीक थेंबांची रांग सुरू झाली होती. क्षणभरात दार जोरात उघडलं. मॅडम कठोर नजरेने बाहेर आल्या. त्यांच्या सँडलचा आवाज रिकाम्या कॅरिडॉरमध्ये घनघनून येत होता. तुम्हा सगळ्यांना किती वेळा सांगितलं आहे वेळेवर यायला. त्यांचा आवाज चाबकासारखा सर्वांच्या अंगावर आपटला. सर्व विद्यार्थी मान खाली घालून थांबले. अंशिकाने डोळे मिटले. कदाचित ती प्रार्थना करत होती, देवा, आज मला वाचव. मॅडमची नजर सर्व विद्यार्थ्यांवर फिरली आणि शेवटी अंशिकावर येऊन थांबली. तू पुन्हा उशिरा चालेल, पण असं वाटतंय का आज तुला धडा शिकवला पाहिजे? अंशिकाचा घसा कोरडा पडला. ती बोलू शकत नव्हती. मॅडम म्हणाल्या, सगळे कान देऊन ऐका. उशीर केला आहे तर 100 उठबशा काढा आणि एकही चुकली तर त्याच जागी पुन्हा सुरू करा. मुलांचे गुडघेच दाबले. एका मुलीने रडत म्हटलं, मॅडम, मला दम लागतो. मॅडमने रागाने हात टेबलवर आपटला. शांत, सर्वांना एक उठबशा सुरू करा. विद्यार्थी उठबशा सुरू करत गेले. कोणी 10 वर थांबले, कोणी 20 नंतर बसले, पण अंशिकाच्या डोळ्यात एकच आग होती, भीतीची, ती लाजेची. ती थांबू शकत नव्हती. तिला वाटलं होतं, मी थांबेल तर मॅडम ओरडतील, सगळे हसतील. बाबा म्हणाले होते, तक्रार घेऊन येऊ नको. त्या भीतीने तिच्या अंगात जणू दगडाची शक्ती आली. 20-35 तिचा श्वास अडकला होता. 40व्या उठबशीला तिच्या छातीत दुखायला लागलं. पसाच्या उठबशीत हात थरथरत कापायला लागले.
6व्या उठबशीनंतर तिच्या डोळ्यात काळोख दाटू लागला, पण ती थांबली नाही. तिला मॅडमची किंकाळी आठवत होती. सगळ्या एकशे पूर्ण एक तिने प्राण ओढून पुन्हा उठबशा सुरू केल्या. जणू तिच्या छोट्याशा देहात प्रौढ व्यक्ती इतका ताण ठासला होता. मॅडम एकीकडे हाताच्या घड्याळाकडे पाहत उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त थंडपणा. जणू विद्यार्थ्यांच्या वेदना, त्यांचा थरथरणारा श्वास हे त्यांना दिसत नव्हतं. 9-9 अंशिकाचा आवाज निघत नव्हता. 95 तिचे पाय गुडघ्यावर जवळ मुंग्या आल्यासारखे सुन्न झाले. 100वी उठबशी संपताच ती जोरात श्वास घेत गुडघ्यावर कोसळली. तिच्या तोंडातून एक फक्त शब्द बाहेर पडला, आई. आणि तिच्या डोळ्यासमोर सर्व काही दूर होतं गेलं. त्या क्षणी अंशिकाने शिक्षा पूर्ण केली होती, पण तिचा छोटासा देह त्या एका उठबशांचा भार सहन करू शकला नव्हता. आणि तिच्या आयुष्यात सर्वात अंधारलेला अध्याय याच ठिकाणी सुरू झाला. अंशिकाचा 100वी उठबशी पूर्ण करताच कोसळली. तिच्या हातांचे स्नायू थरथरत होते, छाती जोरजोरात थरथरत होती. श्वास तुटत, जड आवाज निघत नव्हता. बाजूला उभ्या मुलीने घाबरताच ओरडले, मॅडम, अंशिका पडली, श्वास घेत नाहीये. मॅडम काही क्षण तिच्याकडे पाहत उभ्या राहिल्या. रागाने नाही, पण जणू त्या थिजल्या होत्या. क्लासमध्ये कुजबूज वाढली. एक विद्यार्थी घाबरून रडू लागला. मॅडमने अंशिकाच्या खांद्यावर हात ठेवून हळूच उठवलं. उठ उठ मुली, नाटक करू नकोस. पण अंशिकानं हल्ली न बोलली, फक्त तिचा श्वास वेदनेने करर असा कवळत होता. शाळेतील एका बाईने लगेच शेजारी दुकानातून पाणी आणलं, पण अंशिका पाणी प्यायला सक्षम नव्हती. तिचे ओठ कोरडे झाले होते, हात बर्फासारखे थंड. मॅडमचे पाय हादरले. स्थिती गंभीर आहे हे आता स्पष्ट होत होतं. शाळेच्या ऑफिसमधून तिच्या घरी फोन लावला गेला. आईला फोन लागताच एवढं वाक्य सांगितलं गेलं, तुमची मुलीची तब्येत बिघडली आहे, ताबडतोब या. आईचे हातातले पोतेले खाली पडले. कानात फक्त एकच शब्द घुमत होता, तुमच्या मुलीची तब्येत बिघडली. ती रस्त्यावर पळतच निघाली. चप्पल पायातून सुटली, केस विस्कळले, पण आईचा वेग कमी झाला नाही. आई शाळेत पोचली तेव्हा अंशिका स्टाफ रूममध्ये पडलेली होती. तिचा चेहरा पांढरा शुभ्र, श्वास तुटक, डोळे पूर्णपणे न उघडणारे. आई तिला पाहताच ओरडली, अंशू, का माझं बाळ, डोळे उघड. तिने मुलीला मिठीत घेऊन हाक मारली, तिच्या गालावर फिरवला. अंशिकाने हळूच डोळे उघडले, पण ते डोळे आता उडणाऱ्या चिमणीचे नव्हते. ते वेदनेने गढून झालेले, थकलेले, ओझ्याने भरलेले होते. एकच शब्द ती म्हणू शकली, आई, मला श्वास घ्यायला जड जातंय. आईच्या हृदयात शेकडो सुया खुपसल्या गेल्या. शाळेतील 2 लोकांनी पटकन ॲटो थांबवला. अंशिकाला उचलून तिच्या आईसोबत बसवलं. ॲटो सुरू झाला. आवाज करत धडधड आईने अंशिकाचा चेहरा आपल्या मांडीवर ठेवला. तिचे केस कुरवत म्हणाली, आई, काही नाही झालं ग, आता डॉक्टर बघतील, तू काही नकोस करू, शांत राहा. पण अंशिकाच्या शरीराला काही शांतता नव्हती. तिच्या छातीत काळ येत होता. ती वारंवार पाय हलवत होती, जणू त्या वेदनांचा मार्ग शोधत होती. आईने तिचा हात पकडला, म्हणाली, अंशू, सांभाळ, आई आहे. तेवढ्यात अंशिकाने हळू डोळे उघडले आणि विचारला, आई, मी काही चुकीचं केलं का? आई कोसळली. तिने डोळे पाणावले, भरले, ओठ थरथरले. नाही ग बाळ, काही चुकीचं नाही केलं. तू देवासारखी चांगली आहेस. काही नाही. पण अंतर्मनात आईची आत्मा किंचाळत होती, माझ्या बाळाला कोण करतं? ॲटोमध्ये बसले एका माणसाने पाणी दिलं. अंशिकाने प्रयत्न करून एक घोट घेतला, पण अचानक तिचा श्वास अडकला. ती आईच्या हाताला जोराने पकडून बसली आणि तिच्या शरीरात कंपरत कापत होती. आई घाबरून ॲटो चालकाला ओरडली, भाऊ, झपाट्याने चालवा, मुलगी श्वास घेत नाही. ॲटोच्या आवाजापेक्षा आईच्या किंकाळ्या जास्त मोठ्या होत्या. त्या ॲटोच्या प्रत्येक धक्क्यासोबत अंशिकाचा श्वास तुटत चालला होता. जणू छोटासा देह प्रत्येक क्षणाला मृत्यूशी झुंज देत होता. आई फक्त एकच प्रार्थना करत होती, देवा, माझ्या बाळाला वाचव.
तिच्या जागी मला घे. ॲटो थेट आता हॉस्पिटलच्या समोर थांबला. दरवाजा उघडायच्या आधीच आईने अंशिकाला उचलून, जणू तिच्या हातात ओझं नव्हतं तर तिला शव, तिचा जीव होता. डॉक्टर माझ्या मुलीला पहा, श्वास घेत नाहीये. आई ओरडतात आत धावली. नर्सेस धावल्या. अंशिकेला स्ट्रेचरवर टाकलं गेलं. आईचे हात सुटत नव्हते. काळजीने धरलेली आईची पकड कुणालाही तोडावी लागली होती. नर्स म्हणाली, मॅडम तिच्या छातीला जागा द्या, तिला आत नेऊ द्या. आईने रडवतच हात सोड, पण तिचा जीव मात्र आता स्ट्रेचरवर अडकून राहिला. डॉक्टरांनी लगेच ऑक्सिजन मास्क लावलं. नर्सेस इंजेक्शन तयार करू लागले. मशीनचे आवाज कानी पडत होते. बीप बीप बीप. अंशिकाचा श्वास टेकला होता. कधी चालू कधी थांबणार. डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले, तिच्या शरीराला खूप ताण दिला गेला. हे स्नायू शॉक आहेत आणि दम लागतो. तिला स्थिर करावं लागेल. आईला अर्थही समजत नव्हता. तिला फक्त तिच्या मुलीचा पांढरा अनोळखी चेहरा दिसत होता. आई स्ट्रेचर जवळ बसली. तिच्या हातात अंशिकाचे लहान बोट. अंशू, आई इथेच आहे ग, तू डोळे उघड, मी काही बोलणार नाही. तू थोडं पाणी प्यायचं, मला बघ फक्त. पण अंशिकाची डोळे फक्त अर्धे उघडत होती. तिच्या डोळ्यात वेदना, घाबरलेल्या आणि थकवा, जणू ती लढत होती. पण तिचा देह साथ देत नव्हता. बाबांना फोन कधी गेला, कसे आले त्यांनाही आठवणार नाही. ती हॉस्पिटलमध्ये येताच आई कोसळली. बघा ना, आपल्या बाळाला काहीतरी करा, तिला काहीतरी करा. बाबांनी अंशिकाचा चेहरा हातात घेतला. त्यांचे हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. अंशिका बाळा, बाबा आलाय ग, तू फक्त डोळे उघड. बाबा आहे ना. त्यांचा आवाज मोडत बाहेर येत होता. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले, सलाईन लावली, ऑक्सिजन वाढवलं. प्लस स्लो आहे, श्वास अनस्टेबल, CPR तयार ठेवा, डॉक्टरांनी घोषित केलं. नर्स म्हणाली, सर तिचं शरीर शॉकमधून रिकवर होत नाहीये. आईचे कानातले आवाज दुसर होते. तिला डॉक्टर काय म्हणत होते की ऐकू येत नव्हतं. तिला फक्त तिच्या बाळाच्या छातीचा उपटा दिसत होता, श्वास दिसत होता. अचानक अंशिकाने डोळे उघडले. खूप हळू पण उघडले. आई धावत तिच्या जवळ गेली. अंशू ग, माझं बाळ. अंशिकाने आईकडे पाहिलं. अगदी थकलेल्या वेदनेने, दमलेल्या नजरेने तिने हळूच हात वर केला. आई चेहऱ्यावर ठेवणाऱ्या प्रतीक केला, पण हात हवेतच थरथरत थांबला. ती फक्त कुजबुजली, आई श्वास होत नाही. आईने तिचा चेहरा धरला. बाबा तिच्या पायाशी बसले आणि अंशिकेचा श्वास क्षणोक्षणाला मंद होत गेला. मशीनचा पीप पीप आवाज हळूहळू मंद होत गेला. डॉक्टरांचे हात वेगाने हलत होते. आईबाबांचे हात अंशिकेला धरून थरथरत होते आणि त्या खोलीत एक अशी शांतता पसरत होती जी कोणत्याही पालकाला आयुष्यभर विसरायची ताकद नसते. रुग्णालयात डॉक्टर धडपडत होते. आईबाबा अंशिकाचे हात घट्ट धरून बसले होते. पण काही क्षणात मशीनचा आवाज लाईट झाला. डॉक्टरांनी हळूच मास्क काढला, डोळे खाली केले. आम्ही प्रयत्न केले पण मुलगी वाचली नाही. आईच्या हातातून अंशिकाचा हात निसटला. बाबा जागीच बसून रडू लागले. एक बाप जो कधीच दुखला नव्हता आज पूर्णपणे मोडून पडला. बाहेर जमलेले नातेवाईक, लोक सगळे एकच वाक्य, उशिरासाठी दिलेल्या शिक्षेने मुलगी गेली. गावात संताप उसळला. शाळा बंद केली गेली. लोक रडत होते, चिडत होते आणि अंशिकाचं घर तिच्या हसण्याशिवाय कायमचं रिकामे झालं. बाबांनी शेवटचं एकच वाक्य म्हटलं, आपलं बाळ वेळेवर यायचं. घाबरली होती आणि त्या घाबरण्याने तिचं आयुष्य गेलं. मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.